आम्ही थांबलोय आता CNG रिफिल करायला. आणि कबीरचं काय नाही, कबीरचं सीएनजी भरून झाल्या बसल्या मम्मा टॅब म्हणजे त्या स्क्रीनचा आपल्या लाईफ मध्ये जो इम्पॅक्ट झाला ह्या मुलांच्या बाबतीमध्ये मी खरंच अनुभवते. आणि मला पश्चाताप होतोय मी हा टॅब का घेऊन दिलाय. सिरियसली लेट्स सी गोइंग फॉरवर्ड काय होणार ह्या मुलाच्या बाबतीमध्ये आणि मी काय करणार आहे त्याचं हे टॅबचं वेळ कमी करण्यासाठी. टिल द टाइम लेट्स गो. सगळ्यात पहिलं काम म्हणजे बाप्पासाठी हार घेणं आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची बकबक ऐकणं. काय बकबक आहे तुमची? आम्हाला भूक लागली. त्याला भूक लागलीये. जस्ट निघालेले तर एकाला भूक लागत असते, दुसऱ्याला टॅब बघायचा असतो आणि मला काय नाही, मला असं आजूबाजूचं सगळं शूट करायचं. नवरा ड्राईव्ह करत असेल तर काय काय सेवा द्यायला लागतात हे बघा बघा. बाजूला बसून शांतपणे मी ड्राईव्ह एन्जॉय नाही करू शकत कारण की ह्यांना पाणी द्या, ह्यांना वडापाव भरवा आणि काय 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 बोलायचं. अशा प्रकारे गुगल त्यांनी आज आम्हाला कोणत्या तरी नवीन रस्त्यावरती टाकलेलं जो जातोय JNPD मधून पनवेल अँड ऑल करून. लेट्स सी. अशा प्रकारे फायनली कबीरचा खाऊ त्याला मिळालेला आहे. कबीर से हाय. आणि डॅडा असाच सडियल मूड मध्ये गाडी चालवतोय आणि एकच पोज आहे त्याच्याकडे फक्त अशीच बस, नथिंग एल्स. आणि आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला. कोणत्या रस्त्याने तर वाया कोलाड. हा रस्ता खरंच छान वाटला आम्हाला, मस्त आहे. म्हणजे नेहमी आपण आपलं ते पुणा साईडने जातो तर यावेळेस काहीतरी डिफरंट करायचं म्हणून आम्ही या रस्त्याने जातो. मला लिटरली बिलीव्ह होत नाहीये की ठाण्यावरून निघाल्यापासून आतापर्यंत म्हणजे आम्ही महाड वगैरेच्या पण पुढे आलोय टुवर्ड्स पोलादपूर, एकही टोल लागला नाहीये यार. आणि मला महाराष्ट्रामध्ये टोल अजून लागला नाहीये मला फिरताना, असं झालंय. म्हणजे खूप आनंद झालाय बट ऑब्विस